जय हिंद मित्रांनो. मी तुम्हाला म्हणलं होतं अमेरिका सुधारणार नाही, येडेवाकडे चाळे करणार आणि काय ना काहीतरी कुटाणा करणार. आम भाषेमध्ये बोलतोय आता. मला ती हां हो ही नाही बोलायत, पण आम भाषेची बात करतोय. मी मागच बोललो होतो व्हिडिओमध्ये, अमेरिका ग बसणार नाही. तेच केलं त्यांनी. काल त्यांनी इराणवर 85 ठिकाणी हल्ले केलं. किती? 85 ठिकाणी. विचार करा, इराणमध्ये आयातुल्ला खामनेयाचं अंत्यविधीचं ही चालू होतं, अंत्यसंस्काराची तयारी. त्याच टायमाला अमेरिकेनं डोनाल्ड ट्रम्पच्या आदेशानुसार 85 ठिकाणी हमले केले. खरंच आता नॅटो कुठे गेला, काय कुठे गेला, आपण त्या बोलू शकत नाही ना. पण युद्ध ही निश्चित आहे. कारण अमेरिकेनं सरळ सांगितलंय शीज फायर कॅन्सल, आणि युद्ध पुन्हा भडकलेलं आहे. आणि खामनेयाच्या अंत्यसंस्काराच्या वेळेस इराणनं पूर्ण लाल कपडा टाकलेला आहे. लाल कपडा म्हणजे खून का बदला खून. असं होऊ नये. जर झालं तर लय मोठा आघात होणार, भरपूर मोठा आघात होणार. झालं तर ही क्लिअर आहे. न्यूक्लिअर वॉर जर झालं ना, भरपूर मोठा आघात होणार. आणि ह्याच्यामध्ये फक्त श्रीमंत लोकच वाचणार, बाकी सगळे मरणार, सगळं देश उद्ध्वस्त होणार. कारण इराण बी गप बसणार देश नाही. काही झालं तरी आता युद्धाची ठिणगी पेटलेली आहे. आता ह्याचा अंत कसा होतो हे कुणास ठाऊक. त्यासाठी सगळ्या देशांनी सावध राहणं महत्त्वाचं आहे. आणि त्याचा परिणाम कुणावर काय होईल आता हे सांगता येत नाही. कारण अमेरिका तर आपल्याला माहिती आहे आपल्या संग कशी वागते. तेल माझ्याकडूनच खरेदी केलं पाहिजे, म्हणजे तो जेवढी टक्केवारी म्हणेल तेवढं देत राहायचं. आता महागाई वाढणार आहे, तेलाचे रेट वाढणार आहेत, सगळं वाढणार आहे. तुम्हाला दिसून येईल. येणारा काळ फार वाईट आहे, फार वाईट. जोपर्यंत 2027 डोनाल्ड ट्रम्प आहे त्या देशाचा राष्ट्रपती अमेरिकेचा, तोपर्यंत मुश्किल आहे. काल मार्केट बिरकेट सगळं पडलेलं आहे काल. ठीक आहे. तर स्वतःसाठी काय होईल ते माहीत नाही युद्धाचं, पण स्वतःचं 6 महिन्याचं कमीत कमी तुमच्याकडं फंड पाहिजे बाबा. पैसे पाहिजेत तेवढं. आता सगळं वाढेल बघा. कच्चे तेलाचं दाम वाढतील, हे करतील, पेट्रोल वाढेल, डिझेल वाढेल, सगळं वाहतुकीचं वाढणार, सगळं वाढणार. आणि ते कमीत कमी 6 ते 5% वाढणार. आपल्याला आपण काय झालंय, आपण इंस्टावरच फक्त आहे आणि फेसबुकवर. खरी जगात काय चाललंय, भारतात काय चाललंय आणि काय लेनदेन नाही आपल्याला, सगळ्यालाच. पण येणारा काळ फार गांभीर्याने घ्या, फार वाईट आहे. ठीक आहे. युद्ध देशादेशामध्ये होऊ नये ना असंच वाटतंय. पण कालच्या ज्या झालेल्या परिणामामुळं
85 ठिकाणी हल्लं जी केलेलं आहे त्याच्यात बिमस सगळे आहेत मेन यांच्या अड्ड्यावरच केले. अमेरिकेनं ना अशा ठिकाणी हमले केले ते कुवेटमध्ये केलेले आहेत, बहरीनमध्ये केलेले आहेत, मेन ते जहाजा जातात तिथनं केलेलं आहेत. त्यामुळं येणारा काळ फारच खराब असणार आहे. मित्रांनो, मी अजून निकाल सांगतोय, शेअर मार्केटमध्ये ज्याने पैसा टाकला असेल तर तिथं असून द्या, आणि ज्यानं सुरुवात करत असेल ते करू नका, कमीत कमी 27पर्यंत. नाहीतर काळ फार वाईट आहे. ठीक आहे, आपण फार कठीण काळातून चाललेलो आहे, आपल्याला जाणीव नाही, आपण त्यात शिरणा. ठीक आहे, आणि ह्याच्यात मोठमोठी लोकच वाचणार आहेत, बाकी सगळी मारली जाणार आहेत, सगळी. ठीक आहे, तर खास तौर पे जिथं जगाचं चाललेलं आहे त्याच्यावर ध्यान द्या. नुसत्या इंस्टावर रील ट्रोल करत जाऊ नका. इंस्टा चालवा, बरोबर आहे, आवड निवड पाहिजे, पण वर काय जागतिक पातळीवर काय चाललं आहे ह्याच्यावर बी ध्यान असणं फार महत्त्वाचं आहे. ठीक आहे, तर हा माझा सल्ला कसा वाटला, आणि मोरे सरकार HUM चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, आणि मित्रांनो खास तौर पे प्रत्येकाला पाठवण्याचा प्रयत्न करा, आणि माझ्या चॅनलला जास्त सबस्क्राईब करा, की जेवढे माझ्या डोक्यात विचार चालतात की तुमच्यापर्यंत पोचवावे ते मी प्रयत्न करेन. जय हिंद.